हॅलो स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघतोय नॉमेनक्लेचर ऑफ दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आणि त्यामध्ये ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्सचं नॉमेनक्लेचरमध्ये बघितलं. मग ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्समध्ये आल्केन्स आणि त्याचे आयसोमर्स म्हणजे सबस्टेंट असताना लॉंग चेन कसा, सबस्टेंट कुठला कन्सिडर करायचा, सबस्टेंटचं नेमिंग कसं द्यायचं हे आपण बघितलं. आता आजच्या लेक्चरपासून आपण स्टार्ट करणार कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ट्रिपल बॉन्ड ॲज वेल ॲज पॉलीफंक्शनल ग्रुप कंपाऊंड्स. नॉमेनक्लेचर ऑफ अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. means compound containing carbon carbon double bond and carbon carbon triple bond. आता आपण काही एक्झाम्पल्स पुन्हा अल्केन्सची घेऊ आपण. CH3 CH CH3 CH2 CH2 CH3. Consider longest chain containing maximum number of carbon atoms 1, 2, 3, 4 and numbering starts from that end which is nearer to the substance. Substance ज्या बाजूने जवळ असेल त्या बाजूला आपण नंबरिंग स्टार्ट करतो. हे होईल 2 मिथिल पेंटेन. तर आणखी एक रूल सांगायचा, जर सेकंड लास्ट कार्बन ॲटमला C2H5 असा तुम्हाला सबस्टेंट इथं दिसत असेल, इथं C2H5 असा असेल, तर मात्र हा सबस्टेंट नसून हा लॉंगेस्ट चेनचा पार्ट असतो. म्हणजे त्या C2H5चं रूपांतर आपण जर तुम्हाला C2H5 लक्षात येत असेल, हे दोन कार्बन ॲटम्स ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, आणि जर लक्षात येत नसेल तर त्याचं स्प्लिटिंग करून घ्या. म्हणजे प्रत्येक कार्बन ॲटम सेपरेट लिहा. C2H5 म्हणजे CH2 CH3 आणि हा झाला सबस्टिट्यूएंट. म्हणजे आता ह्या बाजूनं 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 6. इथं 4 नंबरला एक CH3 ह्या साईडनं सुरू केलं तर 3 नंबरपासून ब्रांचिंग स्टार्ट होते, ह्या साईडनं सुरू केलं तर 2 नंबरला ब्रांचिंग स्टार्ट होते. म्हणून हे होईल 3, 4, 5 अँड 6. हा जसा पेंटेनचा डेरिव्हेटिव्ह होता तर हा झाला हेक्झेनचा डेरिव्हेटिव्ह. त्यामध्ये 2 सबस्टेंट, एक 2 नंबरला आणि एक 4 नंबरला होईल 2, 4. 2 नंबर्स असतील, मध्ये कॉमा द्यायचा, त्यानंतर नंबर आणि वर्डमध्ये हायपन द्यायचं. डाय डाय का वापरलं, कारण टोटल 2 मिथिल ग्रुप आहे म्हणून डाय मिथिल. आणि हा हेप्टेनचा डेरिव्हेटिव्ह म्हणून हेक्झेनचा डेरिव्हेटिव्ह म्हणून हेक्झेन. 2, 4 डायमिथिल हेक्झेन, टोटल 6 कार्बन ॲटम. आता यातच आपण चेंज करू. इथं आणखी एक आपण इथं C2H5 लिहिला. आता मात्र हा सबस्टेंट झाला आणि हा लॉंगेस्ट चेनचा पार्ट झाला. हा झाला C2H5 कारण हा मिडलला गेला आणि हा सेकंड लास्ट कार्बनला झाला. आता इथं आणखी एक ॲड काय करावं लागेल आपल्याला ह्याच नावामध्ये, तर 3 इथिल, कारण इथिल अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार E अगोदर येणार, M नंतर येणार, म्हणून 3 इथिल 2, 4 डायमिथिल हेक्झेन. म्हणजे जसजसं सबस्टेंट चेंज होत जाईल तसतसं आपलं नेमसुद्धा चेंज होत जाईल आणि फक्त लॉंगेस्ट चेन जितक्या कार्बनचा असेल त्या अल्केनचा तो डेरिव्हेटिव्ह असेल. आता आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड्स बघायचे. आता यातच आपण असा बदल करू, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड लिहू. इथं जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड लिहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एक एक हायड्रोजन त्यातला कॅन्सल करावं लागेल. हे झालं अनसॅच्युरेटेड. आणि एक लक्ष द्यायचं
तर प्रत्येक कार्बनला फक्त 4च बॉन्ड पाहिजे, 4पेक्षा कमी नको आणि 4पेक्षा जास्तही नको. मग आपण मोजून घ्यायचे 1 2 3 4, 1 2 3 आणि 4. मग आता याचं नेम काय होईल? आता इथं मात्र फर्स्ट क्रायटेरिया असा वापरायचा, इथं सबस्टेंट आपण ज्या साईडनं आहे त्या साईडनं नंबरिंग स्टार्ट न करता ज्या एंडपासून कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा जवळ येईल. कार्बन कार्बन डबल बॉन्ड बियर्स स्मॉलेस्ट पॉसिबल नंबर. ज्या साईडनं कार्बन कार्बन डबल बॉन्ड जवळ येईल त्या बाजूनं नंबरिंग स्टार्ट करणार. आता 1 2 सेकंड कार्बन नंतर डबल बॉन्ड येतो आणि इकडनं जर घेतलं तर 1 2 3 आणि 4 नंतर येतो. म्हणून नंबरिंग आपली ॲज इट इज ह्याच साईडनं होणार. इथंही हा सबस्टेंट घेऊ, हा लॉंगेस्ट चेनचा पार्ट असेल 3, हा 4 5 आणि 6 असेल. मग काय होईल? 3 इथिल, देन 2 4 डायमिथिल हेक्स 2 इन. ज्या कार्बन नंतर डबल बॉन्डची पोझिशन आहे, पॅरेंटचं नाव, त्या कार्बन कार्बन डबल बॉन्डची पोझिशन आणि ENE इंडिकेट्स अल्किन, दॅट इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता इथं मात्र आपण चेंज करू. इथं चेंज असा करू, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड देऊ. मग काय करावं लागेल? त्यासाठी हा हायड्रोजन घालावा लागेल, इथला हा हायड्रोजन घालावा लागेल. आता नंबरिंग मात्र ह्या साईडनं न होता नंबरिंग ह्या साईडनं होणार आपली. 1 2 3 4 5 अँड 6 हा सुद्धा हेक्झेनच झाला, परंतु पोझिशन ऑफ सबस्टेंट चेंज झाली. हा काय झाला? 3 इथिल ऐवजी काय झाला? 4 इथिल. आणि CH3ची पोझिशन झाली 3 आणि 5. 3 5 डायमिथिल हेक्झेनचाच डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून हेक्स. कार्बन नंबर 2 नंतर डबल बॉन्ड हेक्स 2 इन. असं हे पोझिशन नंबरिंग इकडनं स्टार्ट केल्यामुळे इथली पोझिशन सबस्टेंटची पोझिशन चेंज झाली. आता यातच आपण मॉडिफिकेशन करू. इथं जर आपण हा डबल बॉन्ड असाच ठेवला आणि इथं डबल बॉन्ड दिला तर इथं डबल बॉन्ड दिल्यामुळे हा हायड्रोजन घालावा लागेला आणि हा सुद्धा हायड्रोजन आपण घालवला. आता इथं काय झालं? 1 2 3 नंतर डबल बॉन्ड झाला आणि इथं सुद्धा 1 2 आणि 3 नंतर डबल बॉन्ड झाला. आता दोन्ही डबल बॉन्ड दोन्ही बाजूनं डबल बॉन्ड हे इक्विडिस्टन्स असेल तर इथं मात्र विचार ज्या साईडनं सबस्टेंट जवळ असेल त्या साईडनं आपण नंबरिंग स्टार्ट करणार. आता ह्या साईडनं नंबरिंग दिली तर 1 2 3 कार्बन नंबर 3ला CH3 अटॅच आहे आणि ह्या साईडनं नंबरिंग दिली तर 1 आणि 2 इथं सेकंड कार्बनला CH3 1 2 3 कार्बनला आहे आणि इथं 1 आणि सेकंड 2 कार्बनला सबस्टेंट आहे. त्यामुळं ह्या साईडनं आपण नंबरिंग देणार 1 2 3 4 5 अँड 6. आता बघा नेम कसं होईल? 3 इथिल, इथिल अगोदरच, 2 4 डायमिथिल, 2 4 डायमिथिल हेक्स 3 इन, हेक्स 3 इन. If compound contains 2 functional group, that is 2 unsaturation, 2 double bonds, म्हणजे एकाऐवजी 2 ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर असतील तर. आता इथं यात आपण असा बदल करू, CH
डबल बॉन्ड CH2 घेऊ, डबल बॉन्ड CH2. पूर्वीची नंबरिंग आपण कॅन्सल करून टाकू. आता इथं काय झालं, फर्स्ट कार्बन नंतरच डबल बॉन्ड झाला आणि इथं सेकंड कार्बन नंतर डबल बॉन्ड झाला, म्हणून नंबरिंग आपण ह्या साईडनं स्टार्ट करणार आणि ही लॉंगेस्ट चेन झाली 1 2 3 4 5 अँड 6. त्यानंतर हा एक सबस्टिट्यूएंट झाला. पुन्हा चेक करत जा प्रत्येक कार्बनला 4च बॉन्ड झाले का, हे 2, हा 3 आणि 4, हे 2 3 आणि 4, इथं सुद्धा 1 2 3 4. हा हायड्रोजन जरी जवळ असेल तरी सुद्धा त्याला एक बॉन्ड दिलेला आहे, परंतु कंडेन्स फॉर्म्युलामध्ये आपण प्रत्येक वेळी हायड्रोजनला बॉन्ड न देता तो असाच जवळ ठेवतो, त्याला कंडेन्स फॉर्म्युला असं म्हणतात, हो नाही. आता हे काय झालं, 4 इथिल, त्यानंतर 3 5 डायमिथिल, 3 5 डायमिथिल. हेक्झेनचा डेरिव्हेटिव्ह हेक्झा 1 4 डायइन, 1 4 डायइन. आता आपण बदल काय केला, मगाशी ज्यावेळेस एकच डबल बॉन्ड होता त्यावेळेस फक्त आपण हेग्ज असं लिहिलं, हेग्ज. परंतु ज्यावेळेस 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील, 2 कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतील, त्या ठिकाणी मात्र अल्केनचा हा जो ए, हा ए जसाची तसा ठेवायचा. ए फ्रॉम करस्पॉन्डिंग अल्केन इज रिटेन हेक्झा 1 4 डायइन. अशा प्रकारे याचं नॉमेनक्लेचर केलं जाईल. आता जर ट्रिपल बॉन्ड असेल तर H ट्रिपल बॉन्ड CH, HC ट्रिपल बॉन्ड CH. आता याचं जे कॉमन नेम आहे हे ॲसेटिलीन आहे, ॲसेटिलीन, त्यालाच इथाईन असं म्हटलं जातं. इथाईन म्हणजे हा सुद्धा काय आहे, अल्केनपासून त्याचं नाव तयार केलं. अल्केन 2 कार्बन ॲटम्स असतील तर अल्केन कुठला असेल तर इथेन, आणि इथेनचा ANE आपण रिप्लेस केला कशानं तर YNE. ANE फ्रॉम करस्पॉन्डिंग अल्केन इज रिप्लेस्ड बाय YNE, म्हणून इथेनचं झालं इथाईन. इथेन becomes इथाईन when there is a carbon carbon triple bond. HC ट्रिपल बॉन्ड C CH3 हे झालं प्रोपाईन. प्रोपाईन. आता इथं आपण आणखी एक CH3 देऊ, CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3 हे झालं 4 कार्बन ॲटम्स. ब्यूट. आता इथं मात्र पोझिशन चेंज होणार आहे बघा, कारण इथं पोझिशन आपण अशी देऊ शकतो, हा ट्रिपल बॉन्ड, हा C, त्यानंतर CH2 CH3. बघा इथं कार्बन मगाशी अल्किनसाठी जे रूल सांगितले तेच अल्काईनसाठी रूल. ज्या बाजूनं डबल बॉन्ड जवळ येईल त्या बाजूनं आपण नंबरिंग स्टार्ट करणार. आता हे सिमेट्रिकल आहे, ह्या साईड नाही करू शकतो, ह्या साईड नाही करू शकतो, परंतु हे असिमेट्रिकल झालं, म्हणून याला ज्या साईडनं ट्रिपल बॉन्ड जवळ आहे त्या बाजूनं आपण नंबरिंग स्टार्ट केली. आता टोटल 4 कार्बन ॲटम्स आहे, दोन्ही कंपाऊंडमध्ये 4 कार्बन ॲटम्स, म्हणून ते ब्युटेनचा डेरिव्हेटिव्ह, आणि ट्रिपल बॉन्ड असल्यामुळे ANE काढला, YNE जोडला, मग नाव काय होईल ब्यूट 2YNE, ब्युटाईन. परंतु ब्युटाईनमध्ये त्याची पोझिशन सांगितली कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डची, आणि मग हे नाव काय होणार ब्यूट 1YNE, ब्यूट 2YNE अँड ब्यूट 1YNE. आता याचे आपण आणखी डेरिव्हेटिव्स बघू, आणि हा जो रूल आपण इथं वापरला तोच रूल आपल्याला अल्काईनसाठी येतो. इथं आपण ट्रिपल बॉन्ड घेतला, हा जर ट्रिपल बॉन्ड करायचा असेल तर आपल्याला इतर सबस्टिट्यूएंट कॅन्सल करावे लागतील,
हो की नाही, कारण 1 2 3 आणि 4, त्यामुळं इथं आपण सबस्टेंट जोडू शकत नाही, ऑलरेडी तिथं 4 बॉन्ड झालेले. सबस्टेंट तुम्हाला जोडायचं असेल तर इतर जे कार्बन ॲटम्स आहे त्याला आपण सबस्टेंट जोडू शकतो. आता हा सुद्धा कशात झाला, हेक्झेनचा डेरिव्हेटिव्ह झाला. इथं थर्ड कार्बनला मिथिल ग्रुप आहे म्हणून 3 मिथिल हेक्झा 1,4 डाय वायनी. डाय म्हणजे 2, वायनी म्हणजे ट्रिपल बॉन्ड, आणि हेक्झा फॉर 2 ट्रिपल बॉन्ड. जिथं 2 डबल बॉन्ड किंवा 3 डबल बॉन्ड असतील तर हा ए आपण ॲज इट इज ठेवतो. बाकी जे रूल्स आहे ते अल्किनसाठी आणि अल्काइनसाठी सेम रूल्स. Then for cyclic compound, cyclic aliphatic, that is alicyclic compounds असतील तर हा दिसताना आपल्याला फक्त ट्रायंगल दिसतोय, परंतु हे काय आहे तर सायक्लोप्रोपेन. आणि त्याचं जर आपण कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिला तर हा कंप्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला अशा प्रकारे होईल. प्रत्येक कार्बनला 2-2 हायड्रोजन आणि 2 बॉन्ड प्रत्येकी 2 कार्बनला अटॅच केलेले. फॉर सायक्लो कंपाऊंड यूज प्रिफिक्स सायक्लो बिफोर अल्केन. अल्केनचं जे नाव आहे त्याच्या अगोदर सायक्लो हा वर्ड आपल्याला तिथं वापरायचा आहे, ते प्रिफिक्स आपल्याला वापरायचं आहे. म्हणून हे काय होईल, सायक्लोब्युटेन, सायक्लोपेंटेन, सायक्लोहेक्झेन, आता यातच आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड दाखवायचा. सायक्लोब्युटीन, सायक्लोपेंटीन, सायक्लोहेक्झिन. कुठेही कार्बन कार्बन डबल बॉन्ड आपण देऊ शकतो. इफ देयर इज अ सबस्टेंट, ह्याच सायक्लो कंपाऊंडला जर सबस्टेंट असेल तर त्याचं नॉमेनक्लेचर कसं होईल. आता मी फक्त इथं रेषा तुम्हाला दिसते, पण ॲक्च्युअली हे स्ट्रक्चर कसं आहे ते, तर हा CH3 ग्रुप आहे आणि हा म्हणजे CH2CH3, हा मिथिल ग्रुप आणि हा इथिल ग्रुप. मग अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार इथिलचं नाव अगोदर येईल, मिथिलचं नाव नंतर येईल, आणि नंबरिंगसुद्धा इथून स्टार्ट होईल 1 2 3, म्हणून येईल 1 इथिल 3 मिथिल सायक्लोहेक्झेन, 1 इथिल 3 मिथिल सायक्लोहेक्झेन, 1 इथिल 3 मिथिल सायक्लोहेक्झेन. आता ह्याच कंपाऊंडमध्ये आपण थोडासा चेंज केला, हे 2 मिथिल ग्रुप ह्या ठिकाणी लिहिले आणि हा C2H5 इथिल ग्रुप झाला. तर नंबरिंग मात्र आता चेंज होणार, नंबरिंग ह्या साईडनं स्टार्ट होणार, 3 4 5 and 6. हे झालं 3 इथिल 1 1 डायमिथिल सायक्लोहेक्झेन, 3 इथिल 1 1 डायमिथिल सायक्लोहेक्झेन. देन मोनो फंक्शनल ग्रुप कंपाऊंड्स, ज्या ठिकाणी एकच फंक्शनल ग्रुप अटॅच असेल अल्केन चेनला तर त्याचं नॉमेनक्लेचर कशा प्रकारे होईल. तर असे काही फंक्शनल ग्रुप आहे का जे
टर्मिनल कार्बन ॲटम्सला अटॅच आहे, त्यामुळं त्याची पोझिशन दाखवण्याची आवश्यकता नसते. जसं आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड टर्मिनललाही दाखवला आणि मिडलला कुठेही आपण दाखवू शकतो, मग त्या ठिकाणी आपल्याला ती पोझिशन दाखवावी लागते. परंतु असं कंपाऊंड असेल COH, त्यानंतर CH3 CH2 CH2 COH, CH3 CH2 C डबल बॉन्ड OH, हा सुद्धा कसा आहे टर्मिनलला आहे. इथं सुद्धा हा कुठे घेतला टर्मिनलला. CH3 CH2 CN सायनो. तर हे काय झालं कार्बोक्सिलिक ॲसिड, हे आल्डिहाइड आणि हे नायट्राइल. तर ह्याचं नेम काय होईल, आता इथून नंबरिंग स्टार्ट करणार आपण 1 2 3 4. हे झालं ब्युटॅनॉइक ॲसिड, ब्युटॅनॉइक ॲसिड 1 2 3 कार्बन ॲटम्स म्हणून प्रोपेनचा डेरिव्हेटिव्ह प्रोपॅनल, प्रोपॅनल हे IUPAC नेम. प्रोपिओनाल्डिहाइड हे कॉमन नेम, परंतु आपण ट्रेस देतोय ते IUPAC नॉमेनक्लेचरवर. जे AL म्हणजे ANE, E रिप्लेस बाय AL, प्रोपेनचा E रिप्लेस करायचा आणि त्या ठिकाणी AL जोडायचा. आता हा नायट्राइल डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत आल्केन 1 2 3 कार्बन ॲटम्स म्हणून प्रोपेन आणि हा ट्रिपल बॉन्ड N म्हणून हा झाला प्रोपेन नायट्राइल, प्रोपेन नायट्राइल. If compounds contains more than one functional group, कंपाऊंड्समध्ये एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप असतील तर त्यातला एक फंक्शनल ग्रुप हा प्रिफिक्स म्हणून वापरला जातो आणि दुसरा फंक्शनल ग्रुप हा सफिक्स म्हणून वापरला जातो. अँड ऑर्डर फॉर पॅरेंट फंक्शनल ग्रुप. आता पॅरेंट फंक्शनल ग्रुपसाठी एक ऑर्डर दिलेली आपल्याला IUPACनं. COH is greater than COOR, then here SO3H, then COOR, COCl, then C double bond ONH2, then cyanide or नायट्राइल. नायट्राइल नंतर CHO ग्रुप, C डबल बॉन्ड O ऑक्सो ग्रुप कीटोन ग्रुप, त्यानंतर OH, त्यानंतर आमाइन, आमाइन नंतर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि त्यानंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे आता हे दोन असतील तर त्यामध्ये हा पॅरेंट असेल, हा सबस्टँट असेल. हे दोनमध्ये कंपेअर केलं तर हा पॅरेंट, हा त्याचा सबस्टँट. ह्या दोनमध्ये म्हणजे हा पॅरेंट असेल तर हे सगळे आपण सबस्टँट घेऊ शकतो, हा पॅरेंट असेल उरलेले सगळे सबस्टँट. असं जो अगोदरचा आहे तो त्याच्या पॅरेंट असेल आणि दुसरा सबस्टँट असेल. मग आता ह्या दोनमध्ये सुद्धा आपण कंपेअर केलं तर आल्किन हा पॅरेंट असेल आणि ट्रिपल बॉन्ड हा त्याचा सबस्टँट असेल. म्हणून आपण नंबरिंग स्टार्ट करत असताना जर आपल्याला असं कंपाऊंड दिलेलं आहे ज्यामध्ये डबल बॉन्ड सुद्धा आहे आणि ट्रिपल बॉन्ड सुद्धा आहे, डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड, तर ज्या साईडनं डबल बॉन्ड जवळ आहे हा काय होणार CH. ज्या साईडनं डबल बॉन्ड जवळ आहे त्या साईडनं आपण नंबरिंग स्टार्ट करणार. 5. हे काय झालं
पेंट 3YNE 1 इन, पेंट 3YNE 1 इन. टोटल 5 कार्बन ॲटम. थर्ड नंबरला हा सबस्टेंट कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आणि हा पॅरेंटमधला 1 नंबर नंतर कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता ह्या दोनमध्ये आपण कम्पेअर केलं तर हा काय असणार पॅरेंट आणि हा असणार सबस्टेंट असणार. CH3 C डबल बॉन्ड O, देन CH2 C डबल बॉन्ड O H. तर हे जे ग्रुप आहे याचं नाव आहे ऑक्सो ग्रुप. 1 2 3 and 4 3 ऑक्सो ब्युटॅनल, 3 ऑक्सो ब्युटॅनल. आता इथं 1AL म्हणण्याची आवश्यकता नाही, कारण का तर अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप हा नेहमी टर्मिनललाच असतो, तो मध्ये कुठे आपण दाखवत नाही. जसं कीटोनमध्ये दाखवू शकतो, इथरमध्ये दाखवू शकतो, इतर फंक्शनल ग्रुपमध्ये दाखवू शकतो, परंतु अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप हा नेहमी टर्मिनललाच दाखवला जातो. आता आपण ह्या दोनमध्ये कम्पेअर केलं. CH3 इथं OH ठेवला मी, वाटल्यास मध्ये कुठं घेऊ, तुम्ही म्हणाल नेहमी दुसऱ्याच कार्बनला असतो की काय, हो की नाही. CH OH C डबल बॉन्ड O CH3 असं असेल. आता नंबरिंग कुठून स्टार्ट होणार, इथं स्टार्ट होणार. 1 2 3 4 and 5. हा काय झाला 3 हायड्रॉक्सी ग्रुप. 3 हायड्रॉक्सी पेंटेन, that is pent 2 1. आता C डबल बॉन्ड O ची पोझिशन मात्र डिफरंट असू शकते. हा CH3 CH OH घेतला, C डबल बॉन्ड O CH2 CH3. आता नंबरिंग, आता हा सिमेट्रिकल झाला, परंतु ह्या साईडनं मात्र OH सबस्टेंट आहे म्हणून नंबरिंग आपण इकडनं स्टार्ट करणार. 3 4 and 5 म्हणून हे झालं 2 हायड्रॉक्सी पेंट 3 ON. बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह जर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतील आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड बेन्झीनला वेगळे सबस्टेंट अटॅच असतील. बेन्झीन क्लोरोबेन्झीन, ब्रोमीन असेल तर ब्रोमोबेन्झीन, आयोडोबेन्झीन, फ्लोरोबेन्झीन आणि 2 हॅलोजन असतील, दे आर प्रिफर अल्फाबेटिकल ऑर्डर. आता क्लोरीन आणि ब्रोमीन अल्फाबेटिकल अगोदर कुठला येईल, ब्रोमीन अगोदर येईल, हो की नाही, आणि क्लोरीन त्यानंतर येईल. मग आपण नंबरिंग स्टार्ट करू. 1 ब्रोमो 3 क्लोरो बेन्झीन, 1 ब्रोमो 3 क्लोरो बेन्झीन. फॉर पॉली सबस्टेंट हा इथं NO2 आहे, NO2 असेल तर तो नायट्रोबेन्झीन झाला. इथं क्लोरीन असेल, इथं ब्रोमीन असेल. आपली नंबरिंग स्टार्ट होणार 1 2 3 4. हा झाला 1 ब्रोमो 3 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन. 1 ब्रोमो 3 क्लोरो 4 नायट्रोबेन्झीन. 4 नायट्रोबेन्झीन. आता बेन्झीन रिंग त्याला फिनिल रिंग असं म्हटलं जातं. तर फिनिल रिंग केव्हा सबस्टेंट असेल तर
6पेक्षा जास्त कार्बन ॲटम्स हे लॉंगेस्ट चेनमध्ये असेल, अल्किल ग्रुपमध्ये असतील. CH3 CH 1 2 3 आणि 4, CH2 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 किती झाले 3 आणि 2 5 आणि हा 6 आणि 7. आपण 7च घेतले म्हणजे 6पेक्षा जास्त असेल त्यावेळेस हा काय झाला सबस्टेंट झाला. हे काय झालं 2 फिनिल. 2 फिनिल हेप्टेन. 2 फिनिल हेप्टेन झाला. आणि जर इथं 6च कार्बन ॲटम्स असतील, ही फिनिल रिंग असेल आणि इथं CH2 5th टाइम्स असं शॉर्टमध्ये लिहू आपण CH3, हे टोटल 6 झाले. तर हे काय झालं हेक्झिल बेन्झीन. हेक्झिल बेन्झीन जसं मिथिल बेन्झीन, हे काय झालं मिथिल बेन्झीन, तसं हे हेक्झिल बेन्झीन. 6 आणि त्यापेक्षा कमी कार्बन ॲटम्स अल्किल ग्रुप मध्ये असतील तर ते सबस्टिएंट, हे बेन्झीनचे सबस्टिएंट असेल. इथिल बेन्झीन C2H5 आणि ही रिंग इथिल बेन्झीन. हा मिथिल बेन्झीन. मिथिल बेन्झीनलाच काय म्हणतो तर टोल्यून. जे टोल्यून नेम कॉमन नेम आहे पण ते IUPACनं ॲक्सेप्ट केलेले आहे. त्यानंतर इथं जर OCH3 असेल तर त्याला ॲनिसोल असं म्हटलं जातं. ॲनिसोल ही कॉमन नेम आहे. हे मिथॉक्सी बेन्झीन ॲक्च्युली हे काय आहे तर मिथॉक्सी बेन्झीन commonly known as anisole accepted by IUPAC. असे बरेच नेम आहे तर जे कॉमन नेम आहे परंतु IUPAC नॉमेक्लेचरमध्ये ते ॲक्सेप्ट केलेले. मग ते कुठले नेम्स आहे हायड्रॉक्सी बेन्झीन दॅट इज फिनॉल, हा टोल्यून, हा ॲनिसोल, त्यानंतर हा C डबल बॉन्ड ओ CH3 ॲसिटोफिनोन, हा कीटोन आहे तसा मिथिल फिनिल कीटोन. मिथिल फिनिल कीटोन, मिथिल फिनिल कीटोन commonly known as acetophenone accepted by IUPAC. Then benzophenone. बेन्झोफिनोन हे काही नॉमेनक्लेचर. आता इथं जे दिले अगदी थोडे दिले, यापेक्षा खूप ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे. पण एकदा जर आपल्याला रूल्स माहीत असेल तर आपण त्याचं नॉमेनक्लेचर लिहू शकतो. उरलेला भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये.